नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। ईदगाह मैदानावर रमजान ईदीचा उत्साह। तुपगाव चौक इथं उत्साहात ईद साजरी। मुरुड डोंगरी सुभा येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रकट दिन। छोट्यांनी केलं नववर्षाचं स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बाजारपेठ आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी आज ईद उल फित्र निमित्त स्थानिक ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं नमाज अदा केली। महिनाभर चाललेल्या पवित्र रमजान उपवासानंतर आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात सर्व बांधव एकत्र जमले होते। अल्लाहू अकबरच्या जयघोषात आणि शांततेत सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि देशात शांतता टिकून राहण्यासाठी विशेष प्रार्थना यावेळी करण्यात आली। या सणाच्या निमित्तानं दापोली पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नमाज संपन्न झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या। तुपगाव चौक इथं रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अनेकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। सकाळी चौक आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। खास शिरखुर्मा आणि विविध गोड पदार्थ यांचं यावेळी वाटप करण्यात आलं। ईदीचा नमाज अदा केल्यावर आपण जागतिक शांतता, समृद्धी, युद्धबंदी आणि सुखासाठी विशेष प्रार्थना केल्याचं मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आलं। यावेळी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे, पोलीस निरीक्षक नितीन सांगळे, चौक प्रभारी विशाल पवार, अर्जुन कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। मुरुड डोंगरी सुभा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। या निमित्ताने या मठाच्या अधिपती गुरुमाऊली सौ त्रिशा दत्तात्रय पाटील या गेली 20 वर्ष हा सोहळा साजरा करत आहेत। या निमित्तानं मठात पहाटेपासून महाराजांना अभिषेक, विधिवत पूजन हे सारं करून दिवसभर नामस्मरण, महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर पालखी सोहळा पार पडला। प्रकट दिन म्हणजे स्वामी महाराज ज्या दिवशी प्रकट झाले तो आजचा हा दिवस आहे आणि आपण आज हा दिवस आपला आनंदोत्सव, आपल्या सणातली खूप मोठी दिवाळी म्हणजे स्वामींचा प्रकट दिन असं मी नेहमीच सगळ्या भक्तांना सांगत असते। कारण स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपला देव दिवाळी, आपली दिवाळी। कारण या दिवशी आपण सर्वजण खूप छान स्वामींची इथे या त्यांच्या घरामध्ये सेवा देतो। परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार चिपळूण येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी शाळेचा परिसर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी, आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। गुढीला रेशमी कापड, कडुलिंबाची पानं, साखरेच्या गाठी आणि फुलांनी सजवून गुढी उभारण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सणाची शोभा अधिक वाढवली। विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुढीपाडवा अत्यंत आनंददायी वातावरणात इथे संपन्न झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।